मुंबई स्वप्नांची नगरी. पण आज त्या स्वप्नांवर गर्दी, ट्रॅफिक, महागाई आणि जागेच्या टंचाईचं मोठं सावट आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत आणि पुढे नवी मुंबईपर्यंत शहर सतत विस्तारत गेलंय. पण लोकसंख्येचा वेग त्याहून जास्त. परिणामी घरं महाग, प्रवास लांब आणि जीवनमानावर ताण. अशा वेळी एक नवा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे मुंबईचा पुढचा टप्पा काय? कारण आपली मुंबई आता जमिनीवर उभी आडवी वाढणं हे जवळपास अशक्यच आहे. याच पार्श्वभूमीवर तिसरी मुंबई ही संकल्पना समोर येते. हा प्रकल्प म्हणजे फक्त आणखी एक शहर नाही, तर मुंबईच्या विकासाचं पुढचं पाऊल मानलं जात आहे. नवी मुंबईनंतर आता पनवेल, उरण, कर्जत या पट्ट्यात एक नियोजित मल्टीनोडल शहर उभं करण्याची योजना आहे, जिथे रोजगार, निवास आणि पायाभूत सुविधा एकाच वेळी आणि संतुलित पद्धतीने विकसित होतील. पण प्रश्न आहे की ही तिसरी मुंबई का आवश्यक आहे? कारण आजची मुंबई आपल्या क्षमतेच्या काठावर उभी आहे. लोकसंख्या वाढ, वाढतं शहरीकरण आणि मर्यादित जमीन यामुळे शहराचा विस्तार हा अपरिहार्य झालाय. रोजच्या प्रवासात घालवला जाणारा वेळ, वाढती प्रदूषणाची पातळी आणि परवडणाऱ्या घरांचा अभाव हे सगळं सांगतं की आता फक्त विस्तार नाही, तर नियोजित विस्तार गरजेचा आहे. तिसरी मुंबई ही कल्पना याच सर्व समस्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणारे असं म्हणता येईल. या नव्या शहराचे फायदेही मोठे मानले जात आहेत. अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी जसं की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यामुळे मुंबईचा आर्थिक आणि लॉजिस्टिक नकाशाच बदलू शकतो. उद्योग, IT हब, लॉजिस्टिक्स पार्क आणि नव्या रोजगाराच्या संधी यामुळे हा भाग एक नवा आर्थिक केंद्रबिंदू बनू शकतो. त्याचबरोबर नियोजनबद्ध रस्ते, खुली जागा आणि स्मार्ट सिटी संकल्पना यामुळे जीवनमान सुधारण्याचीही शक्यता आहे. मात्र या सगळ्यासोबत चर्चा आणि प्रश्नही तितकेच तीव्र आहेत. पर्यावरणावर होणारा परिणाम, मँग्रोव्ह आणि किनारी भागांवरचा दबाव, स्थानिक गावकऱ्यांचं विस्थापन हे मुद्दे अधोरेखित होत असतानाच भविष्यासाठी अशा शहरांची, विशेषतः नियोजित शहरांची आवश्यकता असल्याची गरजही समजून घेतली जाते. एकूणच काय, तर तिसरी मुंबई ही केवळ एक विकास योजना नाही, तर ती एक मोठा बदल घडवणारी योजना आहे. एक अशी संकल्पना जी मुंबईचं भविष्य बदलू शकते, तिला नवी दिशा देऊ शकते. पण हा बदल सर्वांसाठी फायदेशीर ठरेल का? नेमकी काय आहे मुंबई 3.0 याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. इन्फ्रावर बोलू काही या विशेष कार्यक्रमात. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आज प्रचंड वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक आहे. उद्योग, वित्त, मनोरंजन आणि सेवा क्षेत्रांचं केंद्र म्हणून या शहराने जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. मात्र या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे शहरावर प्रचंड ताण निर्माण झालाय. वाढती लोकसंख्या, मर्यादित भूभाग, वाहतूक कोंडी, घरांच्या वाढत्या किमती आणि पायाभूत सुविधांवरील तणाव या समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईचा नियोजित आणि संतुलित विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आणि याच गरजेतून तिसरी मुंबई किंवा मुंबई 3.0 ही संकल्पना पुढे आली. नवी मुंबईने काही प्रमाणात मुंबईवरील ताण कमी केला असला तरी कालांतराने ती देखील गर्दीची होत गेली. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्राच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेता आणखी एका नियोजित शहराची आवश्यकता आता स्पष्ट झाली. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या मुंबईची कल्पना आकारास आली. तिसरी मुंबई ही केवळ नवीन वसाहत उभारण्याची योजना नाही, तर ती एक व्यापक आणि दूरदृष्टी असलेली शहर विकासाची संकल्पना आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करणे, नवीन आर्थिक केंद्र निर्माण करणे आणि रोजगारीच्या संधी वाढवणं. तिसरी मुंबई हे जरी या प्रकल्पाचं नाव लोकप्रिय असलं तरी याचं अधिकृत नाव आहे कर्नाळा साई चिरनेर न्यू टाउन, म्हणजेच KSC न्यू टाउन. हा प्रकल्प सुमारे 300 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्रात पसरलेला आहे आणि यात शेकडो गावांचा समावेश होणार आहे. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर हे शहर केवळ उपनगर न राहता स्वतंत्र ओळख असलेलं नियोजनबद्ध महानगर असणार आहे. जसं नवी मुंबईने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली, अगदी तसंच. आता तिसरी मुंबई कुठे उभारली जाणार हा प्रश्न स्वाभाविक आहे. ही नवी सिटी मुंबई आणि नवी मुंबईच्या पुढे रायगड जिल्ह्यात विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. विशेषतः उरण, पनवेल, पेण या भागांचा यात समावेश होतो. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला अटल सेतू हा पूल या नव्या शहरासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरतो. यामुळे मुंबईहून या भागात पोहोचणं अधिक सोपं, जलद आणि विश्वासार्ह होणार आहे. याशिवाय भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक असलेलं JNPT आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे दोन्ही प्रकल्प तिसऱ्या मुंबईच्या अगदी जवळ आहेत.
म्हणजेच समुद्रमार्ग, हवाई मार्ग आणि रस्ते मार्ग. ही तिन्ही दळणवळणाची साधनं एका ठिकाणी एकत्र येतात. एखाद्या व्यापारासाठी हे जणू गोदाम, बाजारपेठ आणि वाहतूक साधनं एकाच ठिकाणी मिळाल्यासारखं आहे, ज्यामुळे वेळ, खर्च आणि कार्यक्षमता तिन्हींची बचत होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी MMRDA या संस्थेकडे. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजनासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ही संस्था कार्यरत असून तिसरी मुंबई हा तिच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मानला जातो. प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील विस्तीर्ण भूभाग निवडण्यात आलाय. हा भाग तुलनेने कमी विकसित असला तरी मुंबईच्या जवळ असल्यामुळे आणि भविष्यातील विकासासाठी योग्य असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. तिसऱ्या मुंबईला अधिक गती देणारा आणखी एक आयाम म्हणजे MMRDAचा 2026 ते 2027चा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प. तब्बल 48,072.5 कोटी रुपयांच्या या बजेटपैकी जवळपास 87% रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण आराखड्यात मुंबई 3.0 ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. या अंतर्गत विकसित होणाऱ्या कर्नाळा साई चिरनेर या नव्या शहरासाठी तब्बल 4,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हे केवळ आर्थिक वाटप नसून मुंबईच्या पुढील शहरी विस्ताराची औपचारिक सुरुवात मानली जाते. या गुंतवणुकीमुळे मुंबई महानगर प्रदेशात एक नवीन नियोजित आणि आधुनिक शहर उभे राहण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई 3.0 ही केवळ एक शहर उभारण्याची योजना नाही, तर विकेंद्रीकरणावर आधारित व्यापक शहरी धोरण आहे. याचाच भाग म्हणून पेण विकास केंद्रासाठी 500 कोटी रुपये आणि खरबाव येथील व्यावसायिक पार्कसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या तिन्ही प्रकल्पांचा एकत्रित विचार केला तर मुंबईतील आर्थिक आणि लोकसंख्येचा ताण कमी करून नवीन वाढीचे केंद्र निर्माण करण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. MMRDAने स्पष्ट केलंय की मुंबई 3.0 साठी राखून ठेवलेले 4,000 कोटी रुपये हे केवळ निधी नसून MMRच्या पुढील शहरी टप्प्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याचं प्रतीक आहे. यामुळे आता तिसरी मुंबई ही संकल्पना कागदावरून प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने ठोस पावलं टाकते. आता यात आणखी एक जमेची बाजू म्हणजे तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनासाठी लागू झालेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून पहिल्याच दिवशी 216 एकर इतक्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात MMRDAला यश मिळाले. या भूसंपादनामुळे तिसऱ्या मुंबईतील रायगड आणि पेण विकास केंद्राला चालना मिळणार आहे. तिसऱ्या मुंबईसाठी MMRDAला मोठ्या संख्येने भूसंपादन करावं लागणार आहे. हे भूसंपादन जलद आणि सोपं व्हावं यासाठी MMRDAने स्वतंत्र भूसंपादन धोरण तयार केले. ही पद्धत पारंपरिक जबरदस्तीच्या जमीन संपादनापेक्षा वेगळी आहे, कारण यामध्ये जमीन मालकांना भागीदारी आणि पर्याय दिले जातात. पारंपरिक भूसंपादन प्रक्रियेत अनेकदा विरोध, वाद आणि दीर्घकालीन अडथळे निर्माण होतात. मात्र यावेळी MMRDAने अवलंबलेला दृष्टिकोन वेगळा आहे. स्थलांतर नव्हे तर संमतीतून विकास या संकल्पनेवर आधारित या धोरणामुळे भूधारकांना केवळ मोबदला देण्याऐवजी विकास प्रक्रियेतील भागीदार बनवण्यावर भर देण्यात आलाय. यामुळे जमीन देणाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून प्रकल्पासाठी सामाजिक पाठबळ मिळताना दिसतंय. जणू एखाद्या प्रकल्पात लोकांना केवळ प्रेक्षक न ठेवता सहभागी बनवल्यासारखी ही पद्धत आहे. या नव्या धोरणाला काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारची मान्यता मिळाली. या धोरणाची अंमलबजावणी नुकतीच MMRDAकडून सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्ह्यातील विकास केंद्रांसाठी 216 एकर जागा संपादित करण्यात आली. भूधारकांनी भूसंपादनाला संमती दर्शवत ही जागा MMRDAकडे वर्ग केली. भूसंपादनाच्या दृष्टीने 18 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहभाग करार करण्यात आला. एकंदरीत रायगडमध्ये 216 एकर जमीन संमतीने संपादित होणे ही मुंबई 3.0 साठी केवळ सुरुवात नाही तर विश्वास आणि सहभाग यांची भक्कम पायाभरणी आहे. संमतीतून विकास या मॉडेलमुळे हा प्रकल्प वेगळा ठरतोय. योग्य नियोजन आणि अंमलबजावणी झाली तर तिसरी मुंबई भविष्यात मुंबईच्या वाढीचा नवा आधारस्तंभ ठरू शकते. या प्रकल्पाच्या इतिहासात डोकावलं तर त्याची सुरुवात 2013 मध्ये होते. त्यावेळी वाढत्या शहरीकरणामुळे आणि आगामी पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवतीचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली होती. याच विचारातून तिसऱ्या मुंबईची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला या प्रकल्पाला नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना म्हणून ओळख देण्यात आली. सिडको संस्थेकडे या प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली. नैनाचा उद्देश फक्त नवीन वसाहती उभारणं एवढाच नव्हता, तर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सुयोग्य वाहतूक व्यवस्था आणि नियोजित शहरी विस्तार यांचा समन्वय साधून एक आधुनिक स्मार्ट शहर उभारण्याचा होता.
जानेवारी 2013 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या प्रकल्पाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर आखण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि पेण या तालुक्यांमधील तसेच ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील मिळून तब्बल 270 महसुली गावांचा समावेश या क्षेत्रात करण्यात आला होता. त्यावेळी या प्रकल्पाचं एकूण क्षेत्रफळ सुमारे 558 चौरस किलोमीटर इतकं होतं. एवढ्या मोठ्या भूभागावर नियोजनबद्ध शहर उभारण्याची ही संकल्पना त्या काळात अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जात होती. तिसरी मुंबई या संकल्पनेमागे आणखी एक महत्त्वाचा हेतू होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात होणारी अनियंत्रित आणि अव्यवस्थित वाढ रोखणं. मोठे प्रकल्प उभे राहू लागले की त्यांच्या आजूबाजूला अनियोजित वसाहती निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध विकास साधण्यावर भर देण्यात आला. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मल्टी मोडल कॉरिडॉर आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर यांसारखे महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प या भागाच्या विकासाला गती देणारे ठरणार होते आणि त्यांच्या परिणामांचा विचार करूनच नैनाची आखणी करण्यात आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत काही अडथळे येणं अपरिहार्य होतं. गेल्या काही वर्षात प्रशासकीय बदल, भूसंपादनातील अडचणी आणि विविध धोरणात्मक निर्णयांमुळे या प्रकल्पाच्या व्याप्तीत काही प्रमाणात बदल करण्यात आले. काही गावे वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रांमध्ये हलवण्यात आली तर काही भाग वगळण्यात आले. परिणामी सुरुवातीच्या 270 गावांच्या तुलनेत सध्या या प्रकल्पात 174 गावांचा समावेश राहिलाय. आज तिसरी मुंबई ही संकल्पना केवळ कागदावर मर्यादित नसून हळूहळू प्रत्यक्षात आकार घेते. बदलत्या गरजांनुसार तिची रचना सुधारली जात असली तरी मूळ उद्देश मात्र कायम आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासामुळे अनेक क्षेत्रांमध्ये व्यापक बदल घडण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली. मुंबई महानगर प्रदेशाच्या या नव्या पिढीचा विस्तार केवळ भौगोलिक वाढ नसून आर्थिक, औद्योगिक आणि जीवनमानाच्या दृष्टीने एक मोठी झेप ठरू शकते. विशेष म्हणजे या प्रदेशाने जागतिक गुंतवणूकदारांचंही लक्ष वेधून घेतलंय. जागतिक गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज ब्लॅकस्टोन कंपनीने जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्रात पुढील 3 ते 5 वर्षात सुमारे 11 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली. त्यातील सुमारे 5 अब्ज डॉलर्स हे तिसरी मुंबईसारख्या प्रकल्पांकडे वळू शकतात असे संकेत दिलेले आहेत. ही संभाव्य गुंतवणूक केवळ आर्थिक व्यवहार नसून या प्रदेशाच्या विकास क्षमतेवर ठेवलेला विश्वास दर्शवते आणि पुढील आर्थिक घडामोडींना वेग देणारी ठरू शकते. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम रोजगार निर्मितीवर दिसून येणार आहे. दरम्यान वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि झपाट्याने उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातही मोठी हालचाल सुरू झाली. एकात्मिक टाउनशिप, आधुनिक व्यावसायिक संकुलं आणि नियोजनबद्ध निवासी प्रकल्प यावर विकासकांचा भर वाढलाय. तिसऱ्या मुंबईच्या संभाव्य विकासाची चाहूल लागताच नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील मालमत्तांच्या किमतींमध्ये आधीच वाढ दिसू लागली. भविष्यात हा भाग एक प्रमुख शहरी केंद्र बनेल या अपेक्षेने मोठ्या रिअल इस्टेट कंपन्याही येथे धोरणात्मक गुंतवणूक करताना दिसतात. मात्र या विकासाचा वेग जितका महत्त्वाचा आहे तितकंच त्याचं संतुलन राखणंही गरजेचं आहे. म्हणूनच तिसऱ्या मुंबईच्या नियोजनात शाश्वत विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आलंय. आधुनिक शहर उभारताना पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर दिला जातो. हरित इमारत मानके, सौर ऊर्जा, पर्जन्य जल संचयन आणि ऊर्जा कार्यक्षम बांधकाम साहित्य यांचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे. त्याचबरोबर उद्यानं, खुल्या जागा आणि निसर्ग राखीव क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन राखून ठेवण्याची योजना आहे, ज्यामुळे शहराच्या गतीतही निसर्गाची साथ कायम राहील. वाहतुकीच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर कार्बन उत्सर्जनातही घट होईल, जे भविष्यातील शहरांसाठी अत्यावश्यक आहे. भारतात सध्या तिसरी मुंबई हा प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी असला तरी त्यामागची कल्पना ही केवळ स्थानिक नाही तर ती जागतिक स्तरावर घडणाऱ्या एका मोठ्या शहरी बदलाचा भाग आहे. त्यामुळेच तिसरी मुंबईकडे केवळ एक प्रकल्प म्हणून नव्हे तर जागतिक शहरी धोरणाचा एका महत्त्वाचा घटक म्हणून पाहणं आवश्यक ठरतं. या संदर्भात सर्वप्रथम शेंजेन हे उदाहरण समोर येतं. 1980च्या दशकात एक साधं मासेमारी गाव असलेलं हे शहर आज जागतिक तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनले. चीन सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून त्याचा विकास करताना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि उद्योगांसाठी अनुकूल धोरणं राबवली. परिणामी शेंजेन हे केवळ शहर राहिलं नाही तर संपूर्ण देशाच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रतीक बनले. याच धर्तीवर दक्षिण कोरियातील सॉंगडो इंटरनॅशनल बिझनेस डिस्ट्रिक्ट हा प्रकल्प पूर्णपणे नियोजनबद्ध स्मार्ट सिटी म्हणून उभारण्यात आला. डिजिटल तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि अत्याधुनिक शहरी व्यवस्थापन यांचा संगम इथे पाहायला मिळतो.
कचरा व्यवस्थापनापासून ते वाहतूक नियंत्रणापर्यंत अनेक सेवा पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने चालतात. सॉंगडो हे भविष्यातील शहर कसं असू शकतं याचं जिवंत उदाहरण मानलं जातं. मध्य पूर्वेकडे वळल्यास दुबई हे एक प्रभावी उदाहरण ठरतं. काही दशकांपूर्वी वाळवंटांचा भाग असलेलं दुबई आज जागतिक व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीचं केंद्र बनलंय. नियोजनबद्ध विकास, मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण यामुळे हे परिवर्तन शक्य झालं. भविष्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे सौदी अरेबियाचा नियोम. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शून्य कार्बन उत्सर्जन या संकल्पनांवर आधारित हे शहर उभारलं जात आहे. जरी या प्रकल्पावर वाद आणि विलंबाचं सावट असलं तरी केवळ इन्फ्रास्ट्रक्चर आणि दूरदृष्टीच्या दृष्टीने पाहिल्यास नियोम आणि तिसरी मुंबई या दोन्ही प्रकल्पांमध्ये नवीन शहरातून नवी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा समान धागा दिसतो. आफ्रिकेतही अशाच प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. इजिप्तचा न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल हा प्रकल्प काहिरावरील ताण कमी करण्यासाठी उभारला जातोय. प्रशासन, व्यवसाय आणि निवासी सुविधा यांचा समतोल साधत एक नवीन शहरी केंद्र तयार करण्याचा हा प्रयत्न आहे, जो तिसऱ्या मुंबईच्या उद्दिष्टांशी साधर्म्य दाखवतो. या सर्व उदाहरणांकडे एकत्रितपणे पाहिल्यास एक स्पष्ट चित्र समोर येतं. आज जगभरात शहरं वाढवण्याची पद्धत बदलली. केवळ विद्यमान शहरांचा विस्तार करण्याऐवजी पूर्णपणे नवीन, नियोजनबद्ध आणि बहुउद्देशीय शहरं उभारली जात आहेत. या प्रक्रियेत आर्थिक संधी निर्माण करणं, जीवनमान उंचावणं आणि पर्यावरणीय संतुलन राखणं या 3 गोष्टींवर विशेष भर दिला जातोय. याच तत्वांवर तिसरी मुंबई उभी राहताना दिसते. त्यामुळे हा प्रकल्प केवळ मुंबईच्या विस्तारापुरता मर्यादित न राहता जागतिक शहरी विकासाच्या नव्या प्रवाहात भारताचं स्थान मजबूत करणारा ठरू शकतो. एकूणच तिसरी मुंबई ही केवळ आणखी एक शहर उभारण्याची योजना नाहीये. ती मुंबईच्या पुढील शतकाचा आराखडा आहे. आजची मुंबई ज्या मर्यादांशी झुंजत येते त्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध विस्तार हा पर्याय नसून गरज बनली. लोकसंख्येचा वाढता ताण, परवडणाऱ्या घरांचा अभाव, वाहतुकीचा ताण आणि पर्यावरणीय दबाव या सगळ्यांना दीर्घकालीन उत्तर देण्याची क्षमता या प्रकल्पात दिसून येते. हा प्रकल्प विकेंद्रीकरण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मिळणारी कनेक्टिव्हिटी तिसऱ्या मुंबईला केवळ निवासी नव्हे तर आर्थिक आणि लॉजिस्टिक शक्तिस्थान बनवू शकते. याचबरोबर स्मार्ट सिटी संकल्पना, हरित तंत्रज्ञान, नियोजनबद्ध विकास आणि संमतीतून भूसंपादन यासारख्या नव्या दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प पारंपरिक शहरी विकासापेक्षा वेगळा ठरतो. रोजगाराच्या नव्या संधी, उद्योगांना पोषक वातावरण आणि सुधारलेलं जीवनमान हे सर्व घटक मिळून तिसरी मुंबई भविष्यातील आधुनिक, शाश्वत आणि सर्वसमावेशक शहराचं उदाहरण ठरू शकतात. कदाचित भविष्यात जेव्हा मुंबईकडे पाहिलं जाईल तेव्हा ते फक्त एक शहर नसेल तर 3 संतुलित, नियोजनबद्ध आणि एकमेकांना पूरक अशा शहरी केंद्रांचा एक यशस्वी संगम असेल. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या न्यूज डंकाच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.